Recording in progress. हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय नंबर 11 मध्ये आपण आहोत. विश्वरूप दर्शन योग. आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 34 ला थांबलो होतो. द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यनापि योधवीरान् मया हस्तस्त्वं जहिमं व्यथिष्ठा विध्वस्य जेताशि रणे सपंतान्. द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेले आहे, म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नको. केवळ युद्ध कर, यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवरती विजय प्राप्त करशील. राईट. सो अर्जुनाने जेव्हा विश्वरूप दर्शन केलं त्यानंतर त्याने भगवंतांना विचारलं होतं की तुम्ही कोण आहात. जेव्हा त्याने काल स्वरूप आणि भयानक रूप जेव्हा बघितलं त्याने, तेव्हा भगवंत त्याला म्हटले की कालोस्मी. राईट. श्लोक नंबर 33 मध्ये ते म्हटले, सॉरी 32 मध्ये, कालोस्मी लोकक्षय कृत प्रवृद्ध लोकान समाहर्तुम इह प्रवृत्त रतेपि त्वाम न भविष्यन्ति सर्वे ये अवस्थित पद्य अनिकेशी योधा. ते म्हटले की मी ऍक्च्युली काळ रूप आहे आणि हे अर्जुन तुम्ही 5 पांडव आणि अजून 1-2 लोक सोडून बाकी सगळे कौरव आणि सगळे पांडव हे मारले जाणार आहेत. राईट. असं भगवंताने सांगितलं होतं. त्यानंतर श्लोक नंबर 33 मध्ये आपण बघितलं की भगवंत म्हणतात की अर्जुन तू केवळ निमित्त बनायचा प्रयत्न कर. निमित्त मात्र भव सव्य साचिन. राईट. आणि या जगामध्ये होणारे जे माझे प्रोजेक्ट्स आहेत, या प्रोजेक्ट मध्ये पार्टिसिपेट करून यशस्वी होऊन याचं श्रेय तू प्राप्त कर. हे आपण श्लोक नंबर 33 मध्ये बघितलं होतं. राईट. निमित्त मात्र. त्यानंतर भगवंतांनी 34व्या श्लोकात अजून एक्सप्लेन केलं होतं की जेवढ्या काही समस्या तुझ्या ह्या सेवेमध्ये येणार आहेत त्या सगळ्या समस्यांना मी एकदम एक्सपर्टली हँडल करणार आहे. इव्हन टू द एक्सटेंट जेव्हा जयद्रथचा वध होईल, आपण हे प्रसंग बघितला होता की जयद्रथ सारख्या एकदम कठीण शत्रूला सुद्धा मी तुझ्यापासून मुक्त करून देईन. राईट. त्याला म्हणजे नष्ट करेन. अशा प्रकारे जेव्हा भगवंतांनी सांगितलं आणि अर्जुनाला आश्वासन दिलं, त्यानंतर मग संजय पुन्हा याच्यावरती आपल्या विश्वरूप दर्शन युगामध्ये संजयची एंट्री होते. अगोदर संजयने सुद्धा बोललं होतं सुरुवातीलाच. त्याने शॉर्ट मध्ये डिस्क्राईब केलं होतं की विश्वरूप दर्शन कसं दिसत आहे, अर्जुन काय काय पाहत आहे. मग आता अर्जुन वरती कॅमेरा फोकस होतो, सॉरी संजय वरती, आणि संजय हा श्लोक म्हणतो. श्लोक नंबर 35 वाचा गोपीगण माताजी. श्लोक नंबर 35. हरे कृष्ण. संजय उवाच एतश्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतः प्रणम्य. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, भगवंतांकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गदित स्वरात भगवान श्री कृष्णांना असे म्हणाला. हरे कृष्ण. येस. मग इथे अर्जुन जेव्हा भगवंतांचं विश्वरूप दर्शन बघतो तेव्हा अर्जुन काय झालेला आहे, भयभीत झालेला. राईट. सो आयडियली तुम्ही बघितलं असेल श्रीमद भागवत मध्ये सुद्धा प्रार्थना आहेत बऱ्याच भगवंतांच्या भक्तांचे, आणि बरेच जे अष्टांग योगी असतात, ध्यान योगी असतात, यांच्या सुद्धा बऱ्याच योगिक प्रक्रियांचं वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे. तर ह्या सर्वांच्या योगिक प्रक्रियांचा जेव्हा अभ्यास तुम्ही बघितला असेल, स्पेशली सेकंड कॅन्टो मध्ये किंवा प्रथम स्कंद मध्ये 13वा अध्याय, ज्याच्यामध्ये धृतराष्ट्र जेव्हा घर सोडून जातो तेव्हा तो सुद्धा जाऊन वनामध्ये
अष्टांग योगाची प्रक्रिया करतो. या प्रक्रियेमध्ये तुम्हाला दिसेल की योगी आपण आय थिंक गीतेच्या 6व्या अध्यायात सुद्धा बघितलेलं आहे की कशा प्रकारे अष्टांग योगी परमात्म्यावरती ध्यान करून परमात्मा रूपाचं आपल्या हृदयामध्ये दर्शन करतात. राईट. आणि सोबत परमात्मा रूपाचं दर्शन करता करता त्यांना विश्वरूपाचं दर्शन सुद्धा होतं. भागवतामध्ये ही प्रक्रिया आहे 2ऱ्या स्कंदामध्ये, 1ल्या अध्यायामध्ये आणि 2ऱ्या अध्यायामध्ये. राईट. सो ऍक्च्युली विश्वरूप दर्शन जे आहे ते आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे की विश्वरूप दर्शन हे एक कल्पना आहे एक प्रकारची की भगवंत अशा प्रकारे है ना या जगातील जे सगळ्या वस्तू आहेत, जसं पर्वत आहे ते भगवंताच्या शरीराची हाडं आहेत, किंवा सूर्यचंद्र हे भगवंतांचे डोळे आहेत. राईट. ही कल्पना आहे. तर ही कल्पना चांगली कल्पना आहे, कारण ऍटलिस्ट भगवंतांना बघण्याची त्यांची एक धारणा बनत आहे की हे जग जे आहे ते स्वतःहून चालत नाही, तर त्याला चालवणारा कोणतरी आहे. बघण्याकरता एक है ना एक कमीत कमी एक संकल्पना येते. राईट. मग आता अशा प्रकारचं विश्वरूप दर्शन हे बऱ्याच लोकांनी केलेलं आहे अगोदर. स्पेशली तुम्ही बघितलं होतं लास्ट टाइम की असं विश्वरूप दर्शन हे यशोदा माईला केलेलं होतं. राईट. त्यानंतर दुर्योधनने सुद्धा केलेलं होतं. राईट. पण अर्जुनाने जो केलेला आत्ताचं विश्वरूप दर्शन आहे आणि याच्या अगोदर जे विश्वरूप दर्शन भगवंतांनी दिलेलं आहे ना, जसं यशोदा माईला दिले किंवा दुर्योधन किंवा बाकी इतर भक्तांना दिलेलं जे दर्शन होतं, त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये अंतर एवढं आहे की त्या दर्शनामध्ये विश्वरूप दर्शन दिसलं, त्यांना विश्वरूपामध्ये कालरूप हे दिसलं नव्हतं, आणि ह्या दर्शनामध्ये त्यांना कालरूप दिसलेलं आहे अर्जुनाला. राईट. आणि जनरली लोक जेव्हा विचारतात की अर्जुनाने पण आता विश्वरूप हे एक कल्पना केलेली आहे ना. राईट. मग काही वेळेला लोक प्रश्न विचारतात की मग अर्जुनाने पण कल्पना केली होती की नाही. अर्जुनाने ऍक्च्युअली कल्पना केली नव्हती. अर्जुनाला डायरेक्ट समोरासमोर विश्वरूप दर्शन झालेलं होतं. भगवंतांनी ते रिव्हील केलं होतं, प्रकट केलं होतं. राईट. म्हणून अर्जुनाच्या दर्शनामध्ये विश्वरूपाच्या आणि ऑर्डिनरीली ज्या लोकांनी दर्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये हा एक अंतर आहे की काल स्वरूप त्यांना त्याच्यामध्ये दिसलं नव्हतं, याच्यामध्ये अर्जुनाला कालरूप दिसलेलं आहे. आणि त्यामुळे कालरूप दिसल्याने अर्जुन काय करत आहे, घाबरलेला आहे. राईट. अत्यंत भयभीत झालेला आहे. आता तुम्ही जर भक्ती रसामृत सिंधू जेव्हा अभ्यास कराल, भक्ती रसामृत सिंधूमध्ये भगवंतांच्या भक्तीमध्ये 5 प्रकारचे रस सांगितलेले आहेत. साख्य रस, शांतरस, दास्यरस, साख्य, वात्सल्य, माधुर्य. राईट. त्याच्यामध्ये अर्जुना सखा म्हणून भगवंतांच्या संबंधाशी संबंधित आहे साख्य रसामध्ये. आता या साख्य रसाचे सुद्धा 2 प्रकार पडतात, किंवा कुठल्याही रसाचे. तर एक रस आहे वैकुंठ जगामध्ये आणि एक रस आहे गोलोक वृंदावन मध्ये. जो गोलोक वृंदावन मध्ये समजा साख्य आहे समजा, आणि वैकुंठामध्ये साख्य आहे भगवंतांसोबत रस, त्याच्यामध्ये अंतर असतं. वैकुंठामध्ये असणारा साख्य रस त्याला ऍक्च्युली गौरव साख्य म्हटलं जातं. गौरव साख्य किंवा ऐश्वर्य साख्य म्हणजे भगवंतांना सखा म्हणून बघितलं जातं, पण सोबत नाही सखा तर आहे, पण तो हा फार मोठा व्यक्ती आहे, फार श्रीमंत आहे, किंवा हा धनवान आहे, बलाढ्य आहे, अशा प्रकारे भगवंतांना बघण्यात येतं. त्याला म्हणतात ऍक्च्युली गौरव साख्य किंवा ऐश्वर्य साख्य. आणि याच्या अपोजिट आहे गोलोक वृंदावन मध्ये जे भगवंताचे सखा आहेत त्यांच्या मधील जो संबंध आहे त्याला म्हटलं जातं माधुर्य साख्य किंवा विश्रम साख्य. राईट. विश्रम्य साख्य. मग आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये अंतर काय आहे. माधुर्य साख्य गोलोक वृंदावन मध्ये जे भगवंतांचे साख्य आहे, ऍक्च्युली गोलोक वृंदावन मध्ये एकच रस आहे ऍक्च्युली बघायला गेलं तर, आणि ते आहे माधुर्य रस ऍक्च्युली. पण तो माधुर्य रस म्हणजे नॉट लाईक बॉय अँड गर्ल. माधुर्य रस म्हणजे त्याच्यामध्ये मधुरता आहे. राईट. मधुरता इन द सेन्स अशी आहे की म्हणजे इंटिमसी एवढी डीप आहे की भक्त भगवंतांना भगवंत म्हणून विसरून जातो कम्प्लिटली, आणि भक्त सुद्धा भगवंत सुद्धा विसरून जातात की मी भगवंत आहे. जसं तुम्ही समजा जर एवढी इंटिमसी वाढत असेल तर त्या रिलेशनशिप मध्ये एक स्वीटनेस येतं, त्याच्यामध्ये एक गोडवा येतो. जर संबंध जर एकदम ऑफिशियल असतील किंवा इट्स अ काइंड ऑफ औपचारिक असतील
तर त्या संबंधात जास्त रस प्राप्त होत नाही. राईट. समजा तुमचा एखादा मित्र असेल किंवा मैत्रीण असेल, तुमच्या घरी जाल, बऱ्याच वर्षानंतर तुम्ही त्यांना भेटला असाल आणि घरी गेल्यावरती समजा तुमचा मित्र आता मोठा कंपनीमध्ये कुठेतरी मॅनेजर असेल किंवा पोलीस असेल किंवा अधिकारी असेल. राईट. आणि तो घरी आल्यावरती मग घरी पण तुम्ही जर औपचारिक गोष्टी करत असाल की मग आपण शाळेमध्ये असं आपण शिकलो है ना, आणि आपण असे मोठे झालो, आता मी इथे कामाला आहे, हे सगळ्या औपचारिक गोष्टी असतात. इट्स जस्ट अ फॉर्मॅलिटी. याच्यामध्ये गोडवा फार कमी असतो. आणि ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट जर आपला एखादा एकदम एकदम इंटिमेट जर मित्र असेल किंवा मैत्रीण असेल शाळेमधली, ती घरी आल्या डायरेक्ट किचन मध्ये घुसते. ते म्हणते की जरा बाजूला आज बघू दे किचन मध्ये काय बनवलेस, किंवा आज मी तुला बनवून खायला घालणार आहे. काय काय सत्संगमध्ये मी जात असतो, ते त्यांच्या घरामध्ये सत्संग होतात, तर त्यांचे मित्र मैत्रिणी असतात, कोणी असतात, ते डायरेक्ट किचन मध्ये जातात. डायरेक्ट सत्संग चालू आहे इकडे, ते डायरेक्ट किचन मध्ये जाऊन काहीतरी पिऊन खाऊन येतात, मग लेक्चरला बसतात. सो दॅट इज कॉल्ड माधुर्य साख्य किंवा विश्रम्य साख्य. म्हणजे त्या रिलेशनशिप मध्ये एवढा गोडवा आहे की आपण त्याला म्हणजे पहिले तू माझा मित्र आहेस, नंतर तू जे काय असशील ते. राईट. की तू ऑफिसमध्ये कोणी मोठा अधिकारी असशील, किंवा तू कोणी सरकारी अधिकारी असशील, किंवा तू मोठा पोलीस असशील, किंवा जज असशील, व्हॉट एव्हर, ते सगळं बाजूला. पण पहिले तू काय आहेस, माझा मित्र आहेस, किंवा जे काही तुमचे नातेसंबंध असतील. असं जेव्हा असेल तेव्हा संबंधामध्ये गोडवा जास्त असतो, स्वीटनेस. राईट. तर हे दोन प्रकारचे साख्य रस ऍक्च्युली अस्तित्वामध्ये असतात. इव्हन असं दोनच प्रकारचे नाही, तर कुठलाही जर तुम्ही रस घेतलात, शांत तर नाही, पण दास्य, साख्य, वात्सल्य आणि माधुर्य. इव्हन वैकुंठामध्ये पण भगवंत माधुर्य रसामध्ये असतात. लक्ष्मी आहे, परंतु दॅट इज माधुर्य आहे, पण त्याच्यामध्ये थोडंसं ऐश्वर आहे, जास्त ऐश्वर आहे ऍक्च्युली. म्हणजे कसं की भगवंताच्या चरणावरतीच लक्ष्मी चरण दाबत असते. राईट. पण गोलोक वृंदावन असं होत नाही. हे ना, हरे कृष्ण. सगळ्या गोपी काय करतात, छडी घेऊन बसतात आणि भगवंतांना छडीने मारतात, किंवा भगवंताकडून टॅक्स वसुली करतात, किंवा भगवंतांना शिक्षा देतात की आज तुला आता बांधून ठेवणार. ठीक आहे, तुला सांगितलं होतं हे मखन चोरी करू नको, आता तू चोरलंस ना, थांब आता तुला शिक्षा आहे. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन माधुर्य रस किंवा रसाच्या आदान प्रदानामध्ये हा एक अंतर असतो. जेव्हा आपण भगवंतांना ऐश्वर्य भावामध्ये बघतो, तेव्हा आपण भगवंतांना एक महान व्यक्ती, एक बलाढ्य शक्तिमान जो मला मदत करू शकेल असं आपण बघतो. पण जेव्हा आपल्या संबंधामध्ये मधुरता असते, त्या मधुरतेमध्ये आपण काय करतो, भले आपला मित्र किती मोठा असेल, मोठा बॅरिस्टर असेल किंवा वकील असेल, किंवा पण तो जेव्हा त्याला कधी प्रॉब्लेम होतो आणि आपल्याकडे येतो, अरे मला ना भरपूर, आपल्याला खरंच असं वाटतं की म्हणजे लिटरली की मी याला ना, मी माझ्याशिवाय कोणी मदत नाही करू शकत, आणि मी मदत केल्याशिवाय या प्रॉब्लेम मला सुटू शकत नाही. आणि समोरच्याला पण असं वाटतं की अरे खरंच याच्याशिवाय तर माझं काम होणारच नाही. म्हणून स्पेशली इथे ह्या क्षणाला अर्जुनाच्या बाबतीमध्ये काय आहे, ऐश्वर्य साख्य आहे किंवा गौरव साख्य उफाळलेला आहे वरती. तर अर्जुन विचार करतोय की अरे माझा जो मित्र आहे, हा मित्र काय साधारण मित्र नाहीये. आज मला कळलं की हा मित्र संपूर्ण जगाचा स्वामी आहे. राईट. आणि याच्यासोबत मी कसं वागलो, याच्यासोबत मी काय काय गोष्टी केल्या, त्यामुळे अर्जुन ऍक्च्युली भयभीत झालेला आहे. त्यामुळे अर्जुन काय झालेला आहे, घाबरलेला आहे. राईट. आणि म्हणून त्याच्या संबंधामधला गोडवा थोडा कमी झालेला आहे. म्हणून तुम्ही ऍक्च्युली पुढे गेल्यावरती बघायला इव्हेंच्युअली अर्जुन म्हणेल की मला ऍक्च्युली तुमच्या द्विविध रूपामध्ये तुम्हाला बघायचं आहे. इव्हेंच्युअली अर्जुन म्हणेल, कारण आपण जीवनामध्ये भगवंतांकडे आलेलो आहोत भगवंतांशी संबंध प्रस्थापित करण्याकरता. राईट. आणि आपल्याला भक्तीमधला गोडवा घ्यायचा आहे. आणि पण तुम्ही पण इथे आल्यावरती ऑफिशियल व्हाल की ठीक आहे, मी थोडा मला केल्या म्हणजे मी लय उपकार केले, आता देवाने मला जे द्यायचं त्याने द्यायला पाहिजे,
असं नाही. इथे तुम्ही आलात, तुमचा प्रेमाचा संबंध आहे भगवंतांशी, तुम्ही भगवंतांना प्रेम द्यायच्या इच्छेने जप करता आणि भगवंत तुम्हाला प्रेम द्यायच्या इच्छेने जप करण्याकरता प्रोत्साहित करतात की जप कर जप कर, राईट. पण जर ह्या संबंधामध्ये जर जास्त औपचारिकता आली की मी 16 माळा केल्या म्हणजे मला जे पाहिजे ते भेटलंच पाहिजे आणि नाही भेटलं तर मग मैत्री आजपासून तुटणार, राईट. अशा मैत्रीमध्ये जास्त गोडवा राहत नाही. म्हणून आपले आचार्य बऱ्याचदा सांगताना नेहमी आपल्याला सांगत असतात की भगवंताकडे तुम्ही आलात, भगवंताची भक्ती केलीत, भगवंताकडे काही मागायचं नाही. भगवंताकडे आपल्याकडे एकच गोष्ट मागायची, ते म्हणजे निस्वार्थ प्रेम, की तुमच्यावरती आमचं निस्वार्थ भावाने प्रेम होऊ दे, राईट. बाकी मला काही नको. याच्या व्यतिरिक्त आपण जर काही मागितलं तर आपण ऍक्च्युअली नुकसानामध्ये असतो, राईट. म्हणून आता बघा इथे अर्जुन पुढे म्हणेल श्लोक नंबर इथे अर्जुनाला पर्पटमध्ये प्रभात म्हणतात सुद्धा, पूर्वी वर्णिल्याप्रमाणे भगवंतांचे विश्वरूप पाहून अर्जुन आश्चर्याने गोंधळून गेला. त्याने पुन्हा पुन्हा श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि सद्गदित स्वराने मित्र म्हणून नव्हे तर आश्चर्यचकित भक्त या नात्याने भगवंतांची स्तुती करू लागला. ऍक्च्युअली इव्हेंच्युअली भगवंतांना पण टेन्शन येते की अरे बापरे, हा आता मला विसरायला लागलाय, हा माझा मित्र होता पण आता असं वाटतं की मी बॉस आहे आणि हा नोकर आहे, राईट. ऍक्च्युअली संबंधांमध्ये जर अशा प्रकारे औपचारिकता आली तर एक गोडवा कमी होण्याचा चान्स असतो, राईट. म्हणून बघा आता अर्जुन पुढे इव्हेंच्युअली कसं म्हणेल बघा, श्लोक नंबर 36 वाचा. सेवा करून लीला माताजी, श्लोक नंबर 36 वाचा. हरे कृष्ण. अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकृत्या जगत् प्रहृष्यते नुरुज्यते च रक्षांसि गीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंगः. अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेश, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर व्यक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्ततः पळत आहेत. हे सर्व योग्य घडत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता अर्जुन आपली प्रथम प्रार्थना आहे ना सांगताना अर्जुन भगवंतांना म्हणतो की ऍक्च्युअली तुम्हाला जेव्हा आम्ही गुणगान करतो तुमच्या ग्लोरिफिकेशनमुळे 2 गोष्टी घडत आहेत, है ना. काय 2 गोष्टी आहेत की आमचा जो आनंद आहे तो वाढतो. आपण भगवंतांची जर स्तुती केली तर आपला काय होतो, आनंद वाढतो. म्हणून इथे प्रभात अनुवादामध्ये काय दिले, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते, है ना. जर तुम्ही नाम जप चांगला केला, आपण जर सर्वांनी एकत्र नाम जप केला, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तर आपण हर्षोल्लासित होऊन जातो, राईट. दिस इज फर्स्ट थिंग. आणि दुसरी गोष्ट, अशा प्रकारे भगवंताचं गुणगान केल्याने सर्व लोक तुमच्यावरती अनुरक्त होतात. म्हणजे आपण जेव्हा जाणतो की भगवंत किती प्रेमाळ आहेत, भगवंत किती कृपाशाली आहेत आणि भगवंतावरती आपण प्रेम केलं पाहिजे, भगवंतांशी आपला संबंध जोडला पाहिजे, आपण जेवढ्या स्टोरी ऐकतो श्रीमद भागवतामध्ये की बघा, श्रीमद भागवत म्हणजे काय, आपल्या बॉलिवूडमध्ये तुम्ही पिक्चर बघता, हरे कृष्ण बघितले असतील. त्यात काय दाखवलं जातं की हिरो कशा प्रकारे हिरोईनला किंवा हिरोईन हिरोला आपलं प्रेम प्रकट करून आपलं मन त्याला देऊन टाकतात, राईट. सिमिलर गोष्ट भागवत मध्ये होते. भागवत मध्ये काय होते, भक्त आपलं हृदय उघडून आपलं जे प्रेम आहे ते भगवंतांना समर्पित करतात, राईट. नथिंग चेंज. म्हणजे ऍक्च्युअली बघायला गेलं तर आपली जी प्रोपेन्सिटी आहे प्रेम करण्याची ती चेंज होत नाही. फक्त त्याच्यावरती आपल्याला काय करायचंय, जो व्यक्ती आहे त्याला चेंज करायचंय. किंवा तुम्ही म्हणत असाल की असं तुम्ही काय म्हणता, आम्ही व्यक्ती कशाला चेंज करणार, आमच्यासोबत जे आहे ते आहेत. तुम्ही दोघांनी मिळून भगवंतावरती प्रेम करायचं, राईट. व्यक्तीने काय चेंज करू, दोघं तुम्ही आहात घरामध्ये, जे कोणी आहात, 3 आहात 4 आहात, सगळ्यांनी मिळून भगवंतावरती प्रेम करायचं. तर आपली जी प्रोपेन्सिटी आहे, जी आपली प्रवृत्ती आहे प्रेम करायची, ती कधी चेंज होऊ शकत नाही, राईट. म्हणून अर्जुन इथे म्हणतो की जर तुमचं नाम श्रवण केलं, तुमची जर कथा केली, तुमचं जर कीर्तन केलं तर संपूर्ण विश्व काय होऊन जातं, हर्षोल्लासित होऊन जातं. हे पहिलं इफेक्ट आहे त्याचा. आणि दुसरा इफेक्ट असा आहे की सगळे लोक तुमच्यावरती किंवा भक्त काय होतात, आसक्त होऊन जातात, अनुरक्त होतात. आणि ही चांगल्या प्रकारची आसक्ती आहे, राईट. तर हे होतं भक्तांच्या बाबतीमध्ये, राईट. आणि अभक्तांच्या बाबतीमध्ये काय घडतं, अनुवादामध्ये रक्षांसी भीतानी दिशो द्रवंती सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संगा.
सर्व सिद्ध पुरुष तुम्हाला काय करतायत, नमस्कार करतायत. तर सिद्ध पुरुषांना प्रॉब्लेम नाहीये, सिद्ध पुरुष तुमचं गुणगान करतायत. परंतु राक्षस जे आहेत काय होत आहेत, ते भयभीत होऊन इकडे तिकडे पळतायत. राईट. आणि अर्जुन म्हणतो हे सर्व योग्यच घडत आहे. कारण जो जो आपल्या आपल्या प्रवृत्तीप्रमाणे आचरण करत आहे, जे भक्त आहेत ते तुमच्यावरती अनुरक्त होऊन जातात, तुमच्यावरती प्रेम करायला लागतात तुमचं गुणगान ऐकल्यावरती. जे अभक्त आहेत ते तुम्हाला पाहून भयभीत होऊन जातात. आणि जे योगी आहेत, साधारण योगी जे आध्यात्मिक मार्गामध्ये, ते सगळे लोक तुमचं नमस्कार करतात तुम्हाला तुमचं गुणगान ऐकून. राईट. अशा प्रकारे 3 गोष्टी इथे तुम्हाला दिसत आहेत की जनरल जी पब्लिक आहे तिला आनंद होतो, हर्षोल्लासित होऊन जाते ती. जे राक्षस ते पळतात आणि जे साधू संत आहेत ते भगवंतावरती त्यांना अनुवाद करून वेलकम करतात. तर ऍक्च्युली ह्या मंत्राला राक्षस रक्षा मंत्र म्हणतात. जर कधी तुम्हाला भीती वाटत असेल ना, राक्षस भूत पिशाच, त्यावेळेला हा श्लोक वाचायचा. रक्षांसी भीतानि दिशो द्रवंती, की भगवंतांचा अशा प्रकारे उच्चारण केल्याने भगवंत जे काही अशुभ भूत पिशाच आहेत या सगळ्यांना दूर करतात. राईट. या मंत्राचं उच्चारण केल्याने. आणि प्रभुपाद तात्पर्य लिहितात, कुरुक्षेत्रावरील युद्धाचा काय परिणाम होणार आहे हे श्रीकृष्णाकडून ऐकल्यावरती अर्जुन हर्षोल्लासित झाला. भगवंतांचा महान भक्त आणि मित्र या नात्याने तो म्हणाला की श्रीकृष्णाने केलेले सर्व काही योग्यच आहे. राईट. म्हणजे भक्त भगवंत जे करतात ते सर्व काय आहे, परफेक्टली योग्य आहे. काय काय योग्य आहे तिथे म्हणून प्रभुपाद लिहितात, श्रीकृष्ण हे भक्तांचे पालन करता आणि अनिष्टांचा नाश करणारे आहेत. या गोष्टीला त्याने दुजोरा दिला. त्यांच्या कृती सर्वांसाठी हितकारक असतात. या ठिकाणी अर्जुनाला समजले की जेव्हा कुरुक्षेत्रावरील युद्ध सुरू होते तेव्हा आकाशामध्ये अनेक देवता, सिद्धगण आणि उच्च लोकांतील बुद्धिमान लोक उपस्थित होते आणि युद्धभूमीवरती श्रीकृष्ण उपस्थित असल्यामुळे ते सुद्धा युद्धाचे निरीक्षण करत होते. राईट. आणि म्हणून अर्जुनाने जेव्हा विश्वरूप पाहिले तेव्हा सर्व देवता आनंदित झाल्या. राक्षस आणि नास्तिक इतरत्र पळाले, ते भगवंताची स्तुती ऐकू शकले नाही. भगवंतांच्या प्रलयकारी रूपामुळे साहजिकच भयभीत होऊन ते इकडे तिकडे पळू लागले. राईट. आणि अर्जुन म्हणतो की हे तुम्ही जे केलेलं आहे, राईट, हे परफेक्ट आहे. श्रीकृष्णाने भक्त आणि राक्षसांना दिलेल्या वागवण्याची अर्जुनाने स्तुती केलेली आहे. भगवंतांची कार्य कल्याणकारी असतात हे जाणून भक्त त्यांची स्तुती करतो. राईट. त्यानंतर मग अर्जुन स्तुती करायला चालू करतो. स्तुती करताना अर्जुन म्हणतो, प्रथम श्लोक नंबर 37 वाचा. प्रीती गोविंद माताजी वाचा श्लोक नंबर 37. हरे कृष्ण. दंडित प्रणाम प्रभू. प्रणाम. तस्मासतेन नमेरन् महात्मना गरीयसे ब्रह्मणोऽप्यादि तत्रे अनंत देवेश जगन्निवास मक्षर सत्पर येत. हे महात्मन, ब्रह्मदेवापेक्षा विश्रेष्ठ असे आदिसृष्टी करते तुम्ही आहात. तर मग त्यांनीही तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये. हे अनंता, हे देवादिदेव, हे जगन्निवास, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात. हरे कृष्ण. तर अर्जुन म्हणतो की भगवंत तुम्ही काय आहात, या सृष्टीचे सर्व आहात. राईट. आधी सृष्टी करते आहात. मग तुम्हाला का बरं नमस्कार करू नये लोकांनी, तुमचं का गुणगान करू नये. डेफिनेटली तुमचं गुणगान सर्वांनी केलंच पाहिजे. राईट. आणि तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात, श्रीकृष्णाला प्रणाम करून अर्जुन दर्शवतो की श्रीकृष्ण सर्वांसाठी हे आराध्य आहेत. राईट. नंतर पुढे प्रभुपाद लिहितात, अनंत शब्द तिसऱ्या लाईनीमध्ये उदार आणि अनंत हे 2 शब्द आहेत. राईट. सर्वाधिक उदार आणि अनंत. अनंत शब्द दर्शवितो की भगवंतांनी आपल्या प्रभावाने आणि शक्तीने न व्यापली अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. राईट. आणि देवेश म्हणजे ते सर्व देवी देवतांचे नियंत्रण करतात आणि त्याहूनही ते श्रेष्ठ आहेत. सो लाईक दॅट पूर्ण त्यांनी विवरण दिलेलं. आणि खाली म्हटलेलं प्रभुपादाने की या सृष्टीमधला प्रथम जीव आहे ब्रह्मा. या ब्रह्माचा जन्म सुद्धा कोणी दिलेला आहे, भगवंताने दिलेला. राईट. मग या सृष्टीमधील सर्वात श्रेष्ठ व्यक्तीचा जन्म सुद्धा भगवंताने दिलेला आहे. म्हणजे भगवंत किती श्रेष्ठ आहेत विचार करा. अशा श्रेष्ठ भगवंतांचा गुणगान नको व्हायला का. डेफिनेटली भगवंताचं गुणगान व्हायला पाहिजे. का तुमचं गुणगान नको व्हायला, सर्वांनी गुणगान करायला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून अर्जुन म्हणतो की तुमचं गुणगान हे चांगली गोष्ट आहे आणि हे
सगळ्यांकरता कल्याणकारी. राईट. प्रभुपाद तात्पर्याच्या लास्ट पॅराग्राफ मध्ये लास्टच्या लाईन मध्ये लिहितात, अक्षरमा शब्द महत्वपूर्ण आहे कारण हे प्राकृत जगत विनाशाधीन आहे, परंतु भगवंत या प्राकृत जगताच्या पलीकडे आहेत. सर्व कारणांचे कारण भगवंत या भौतिक प्रकृतीला तसंच संपूर्ण प्राकृतिक सृष्टीतील बद्ध जीवांपेक्षाही श्रेष्ठ आहेत, म्हणून ते सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहेत. राईट. मग अशा प्रकारे गुणगान केल्यावरती अर्जुन पुढे आणखी त्याला ऍड करतो की असं जे तुमचं ज्ञान आहे, राईट, तुमच्याविषयी जे ग्लोरिफिकेशन आहे, हे सर्व ऐकल्याने आम्हाला काय भेटणार आहे? राईट. काय कळणार आहे आम्हाला? श्लोक नंबर 38 वाचा. वसंत देशमुख प्रभू वाचा श्लोक नंबर 38. अरे प्रणाम. तत्वादिदेव पुरुषं पुराण सत्वमस्य विश्वस्य परं निधानम वेत्तासि वेदञ्च परं च धाम वया ततन् विश्वमनंत रूपम. तुम्ही आदिपुरुष भगवान पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमात्र आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातीत असे परम आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा तुम्ही जी संपूर्ण भौतिक सृष्टी व्यापली आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अर्जुन ह्या श्लोकामध्ये काइंड ऑफ कन्क्लुडिंग करताना सांगत असतो की तुम्ही आदिपुरुष आहात, पुरातन, राईट, आणि या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमात्र आश्रयस्थान आहात. राईट. आपल्याला कळलं पाहिजे. आणि पुढे पण अर्जुन म्हणतो की तुम्ही त्रिगुणातीत असे परम आश्रयस्थान आहात. राईट. तुम्हाला दिसेल प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, सर्व काही भगवंतांवरच आश्रित आहे म्हणून ते परम आश्रय आहेत. या जगामध्ये घडणाऱ्या बऱ्याच घटना, बऱ्याच वस्तू किंवा व्यक्ती, जागा, आपण जिथे राहतो, तुम्ही जर 9.18 श्लोक वाचला तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये 9.18 मध्ये कधी नंतर जाऊन मागे वाचा. सुंदर श्लोक आणि त्याचं तात्पर्य सुंदर आहे प्रबोधन दिलेलं आहे की ऍक्च्युली या जगामध्ये सर्व काही ज्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी काय आहेत? भगवंतांच्या अधीन आहेत. आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना किंवा अगोदर घडून गेलेल्या घटना किंवा येणाऱ्या घटना सर्व काही श्रीकृष्णांच्या अधीन आहे. जेव्हा आपल्याला हे कळतं आणि जेव्हा आपण भगवंतांचं गुणगान करतो अशा प्रकारे, आणि हे ज्ञान जेव्हा आपल्याला प्राप्त होतं तेव्हा आपल्याला अतिशय आनंद व्हायला पाहिजे ऍक्च्युली की भगवंत माझे सर्व आहेत, माझे रक्षक आहेत, माझे कर्ते आहेत. राईट. जर भगवंत तुमची काळजी घेणार असतील तुम्हाला कशाला भीती आहे? कशाला भीती असायला पाहिजे आपल्याला? आपल्याला भीती का असते? कारण आपल्याला सांभाळणारा जो व्यक्ती आहे त्याचा काय भरोसा नाहीये त्यासोबत काय होईल जगामध्ये, किंवा तो कधी बदलेल, काय गॅरंटी आहे का? हरे कृष्ण. तुम्ही आहात सगळे इथं? आहेत का सगळे की प्रसाद घेत आहेत? आपल्यासोबत जो व्यक्ती आहे किंवा आपली जो काळजी घेत आहे त्याची काही गॅरंटी नाही जगामध्ये. राईट. तो व्यक्ती जिवंत राहील किंवा काय होईल त्याच्यासोबत, पण आपल्या सर्वांची काळजी घेणारा जो विठू माऊली म्हणतात तुम्ही, माऊली भगवंत जे आहेत, त्याची गॅरंटी आहे. आणि तो आपल्याला व्यवस्थितपणे या जगातनं पार घेऊन करून जाईल. राईट. जेव्हा असं ज्ञान भगवंतांबाबतीत आपल्याला प्राप्त होतं तेव्हा आपल्याला अतिशय आनंद आणि खात्री पडते की मी व्यवस्थित आहे. राईट. भले मायासमोर असणाऱ्या गोष्टी आता व्यवस्थित नसतील किंवा मी व्यवस्थित नसेल, पण मायासोबत असणारा व्यक्ती व्यवस्थित तुम्हाला ठीक करेल, ही आपल्याला शाश्वती आहे. म्हणून लक्षात ठेवा, भगवंतांच्या बद्दल असणारं ज्ञान हे इतकं महत्वाचं आहे की त्या ज्ञानाने आपल्याला सुप्रीम लिबरेशन आणि मुक्ती प्राप्त होऊ शकते, आनंद प्राप्त होऊ शकतो. अल्टिमेटली या जगामध्ये अज्ञानामुळेच तर दुःख आहे ना. राईट. ज्ञान काय आहे की मी भगवंतांचा आहे. आता सध्या अज्ञान काय आहे? मी मायाचा आहे आणि माया आपल्यासोबत काय करायला माहित नाहीये. म्हणून लोक बँकमध्ये तिजोरी लावून ठेवतात, घरामध्ये लॉक लावतात, टाइमवरती औषधे घेतात, टाइमवरती झोपतात. का भीती आहे? कारण आपण ज्याच्या अधीन आहोत त्याने आपल्यासोबत काय होणार आपल्याला माहित नाहीये. पण जो श्रीकृष्णांच्या अधीन आहे, राईट, ज्याने भगवंतांना शरण गेलेलं आहे, त्याला काहीच भीती नाहीये आणि त्याला कसलं टेन्शन पण नाहीये. का? कारण जो माझी काळजी घेणारा आहे व्यक्ती तो एवढा परफेक्ट आहे की त्याच्यासोबत मी जेव्हा आहे तो मला व्यवस्थित घेऊन जाईल भगवंतामाकडे. राईट. किंवा माझ्या शाश्वत घराकडे. म्हणून बघा, या जगामध्ये आपण बऱ्याच गोष्टी जाणू शकतो. जर आपल्याला जर संशोधन करायचं असेल किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल माहिती करायची असेल तर आपण बऱ्याच गोष्टी शोधू शकतो. दिवसभरामध्ये आपण
कितीतरी गोष्टींचा ज्ञान घेत असतो की नाही? मग तुम्ही इंस्टाग्राम उघडता, युट्यूब उघडता, फेसबुक उघडता, किती लोकांचं ज्ञान घेता तुम्ही? किती प्रोडक्टचं ज्ञान घेता. आता ही कुकिंगची रेसिपी, किंवा कोणी क्रिकेटमध्ये छक्का मारला, किंवा कुठे काही बॉम्ब फुटला, किंवा कुठे नवीन नेता इलेक्ट झाला, कुठे कुणाचं लग्न झालं, कुणा मुलं जन्माला आली, कोणी मेला, किती किती प्रचंड ज्ञान घेत असतात दिवसभर. पण अशा ज्ञानाने काय होतं? केवळ दुःखच दुःख आपल्या चित्तामध्ये घुसतं. राईट? जसं से फॉर एक्झाम्पल, समजा आता या जगामध्ये हजारो गोष्टी आहेत शिकण्यासारख्या. आपण समजा जर एक माईक घेतला, माईक आहे इथे जो माईक वापरतोय मी, किंवा तुम्ही पण वापरत असाल, कधी वापरला असेल. आता या माईक वरती जर समजा मला पीएचडी करायची असेल तर करू शकतो. भरपूर स्कोप आहे. माईक कुठल्या अँगलनी पकडला तर कसा आवाज देतो, किंवा किती फ्रिक्वेन्सी येते, किंवा माईकचे कंपोनंट काय आहेत, कसं बनलेलं आहे, हजार गोष्टी आपण शिकू शकतो. पण आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की अशा प्रकारचं हे माईकचं संशोधन जे आहे, या माईकच्या संशोधनाने आणि याच्यावरती किती जरी तुम्ही रिसर्च केला नाही, अभ्यास केला, त्याने मला मुक्ती तर भेटणार नाही जगातनं. मला मुक्ती भेटणार काय नाही? या अभ्यासाने मला ठीक आहे काही रोजगार भेटेल, मी या जगामध्ये माझा आहार निद्रा माझं चालेल, पण मला मुक्ती भेटणार नाही हो. म्हणजे हे जे ज्ञान आहे ते काही ठराविक काळाकरता घेऊन आपलं झालं की मग बस करायला पाहिजे. त्यानंतर आपल्याला ज्ञान घ्यायला पाहिजे श्रीकृष्णांबद्दल, कारण ते ज्ञान असं आहे जे आपल्याला या जगातनं मुक्त करेल. बाकी कुठलंही ज्ञान या जगातनं आपल्याला मुक्त करण्याकरता बनलेलं नाहीये. बाकी या सगळ्या जगातील जे ज्ञान आहे ते आपल्याला जगामध्ये बद्ध करण्याकरताच बनवलेलं आहे हो. ऍक्च्युली बघायला गेलं तर जेवढे काही रिसर्च R&D आजकाल होत असतात किंवा संशोधन होत असतात, हे सगळं संशोधन कशा करता होत असतात की जास्तीत जास्त या जगातील जड पदार्थाचा भोग कसा आपण घेऊ शकतो. बरोबर आहे का नाही? अजून काही नवीन नाही त्याच्यामध्ये. म्हणून असं हे ज्ञान आपल्याला या जगामध्ये ऍक्च्युली बांधणार आहे, बुडवणार आहे. परंतु जर आपण भगवंताबद्दल ज्ञान घेतलं तर त्या ज्ञान आपल्याला सुप्रीमली लिबरेट करणारं ज्ञान आहे. म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत हजार गोष्टी इकडे तिकडे ऐकण्यापेक्षा आपल्या कानामध्ये काहीतरी भगवत चिंतनाचे 2 शब्द जात राहिले पाहिजेत, किंवा कीर्तन जात राहिले पाहिजे. म्हणून तुम्ही जेव्हा आंघोळ करता, प्रसाद घेता, कुकिंग करता, काहीतरी टेप लावायचा, लेक्चर ऐकत राहायचं. तुम्ही फिरत असता, मार्केटला जात असता, आपल्यासोबत काहीतरी कीर्तन लावत ठेवायचं, जेणेकरून आपल्या कानामध्ये नेहमी काहीतरी आध्यात्मिक ध्वनी जाईल. बाकी आध्यात्मिक ध्वनी जर नाही गेली तर भौतिक ध्वनी आपल्या बाजूला असतेच. तुम्ही फक्त व्हॉट्सअप उघडायचा आणि जो आपला शाळेचा ग्रुप असेल, किंवा ऑफिसचा ग्रुप असेल, किंवा तुमच्या मैत्रिणीचा ग्रुप असेल गप्पा मारणाऱ्या, किंवा आजकाल आध्यात्मिक ग्रुप सुद्धा, असे अनावश्यक एवढे व्हिडिओ असतात. हरे कृष्ण एकदा जर उघडला तर मग कमीत कमी अर्धा पाऊण तास 1 तास त्याच्यामध्येच जातो. लय भारी व्हिडिओ हा, बघ कसं तो डोंगरावरती चढतोय. ते AI ने बनवतात आजकाल. आणि तुम्ही अरे हा यार, किंवा एखादा क्रिकेटचा व्हिडिओ आला, किंवा काय हजारो. म्हणून ह्या सगळ्या सापळ्यामधनं आपल्याला वाचायचं असेल तर आपल्यासोबत नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला ह्या ज्ञानाने काही फायदा होणार नाही. आपल्याला अध्यात्म ठीक आहे, एखादा डिव्होशनल व्हिडिओ असेल तर चांगली गोष्ट आहे. म्हणून ते भगवंत का लिहितात, अर्जुन म्हणतो इथे कुठे गेला, वेत्तासी वेद्यम च परम च धाम. वेत्तासी वेत्तम. वेत्तासी वेत्त म्हणजे काय की ज्ञाता आहात आणि सर्व गोष्टींचे ज्ञेय पण तुम्हीच आहात. राईट? म्हणजे या जगात भरपूर गोष्टी शिकू शकता, परंतु सर्वात शिकण्यालायक जी गोष्ट आहे ती आहे भगवंतांचं ज्ञान, भगवत ज्ञान. राईट? म्हणून अर्जुन अशा प्रकारे प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, निदानम म्हणजे निर्विशेष ब्रह्मज्योती सहित सर्व काही भगवान श्रीकृष्णावरती आधारित आहे. या जगतामध्ये घडत असणाऱ्या घटनांचे ते ज्ञाता आहेत, आणि जर ज्ञानाला अंत असेल तर ते सर्व ज्ञानांचा अंत आहेत. हे तुम्हाला कुठे भेटेल? 15व्या अध्यायामध्ये 15वा श्लोक पुढे येईल आपल्याला ते. सर्वस्व चाहमृती सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञान अपोहनम च वेदेश सर्वैर अहम वेद वेद्यो वेदांत कृतयो विदेयो चाहम. म्हणजे वेदाचा जो अंत आहे, ज्ञानाचा जो अंत आहे, तो म्हणजे भगवंतांचं कम्प्लीट भक्तिमय ज्ञान. म्हणून प्रभुपाद देतात, ज्ञानाचे ध्येयही तेच आहेत, कारण ते सर्वव्यापी आहेत. वैकुंठ जगताचे कारण तेच असल्यामुळे ते दिव्य आहेत. दिव्य जगतातील परमपुरुषी तेच आहेत. म्हणून जर एवढे जर भगवंत सगळंच असतील, मग आपण सर्वच भगवंताभक्त का नाही करत?
है ना. आपली आई पण भगवंतामुळेच आहे, बाबा पण भगवंतामुळेच आहेत, आपली नोकरी पण भगवंतामुळेच आहे. राईट. आपला झूम क्लास भगवंतामुळेच आहे. तुम्ही आता श्वास घेताय भगवंतामुळेच आहे ना. तुमच्या पोटामध्ये जे काही तुम्ही खाल्लेलं आहे त्याची पाचन क्रिया भगवंतामुळे होत आहे. प्रसाद घेऊन बसला असेल ना तुम्ही, नाही घेतला अजून, घेतला. हा, नसेल घेतलं तरी सुद्धा आणि घेतला असेल तरी सुद्धा ज्यांनी घेतला ते घेऊन बसलेत गपचूप. थोडे ते म्हणतायत की हे पोट जरा थांब, जरा पचव रे व्यवस्थित, थांब. कुठे काय, हा लिक्विड इकडे, सॉलिड इकडे, गॅस इकडे. तुम्ही काय मॅनेजमेंट करता का त्याच्यामध्ये? नाही ना. तुम्ही खाऊन गपचूप बसलात आणि आपलं लेक्चर ऐकून चाललंय आणि खाली पचत चाललेलं आहे. म्हणजे भगवंताने आपल्याला किती सगळीकडे, आपल्याला किती भगवंताला किती लक्ष द्यावं लागतं बघा जरा. आणि रात्री झोपताना झोप यायला पण भगवंतच मदत करतात. जर भगवंताने तुम्हाला मदत नाही केली तुम्हाला झोप येणार नाही. त्या दिवसभरामध्ये कोण ना कोणतरी बोललं असेल काय ना काहीतरी तुम्हाला. किंवा काय ना काहीतरी घडलं असेल जे आपल्या मनाप्रमाणे घडलं नाहीये, किंवा आज नसेल घडलं तर मागच्या 3 दिवसामध्ये घडलं असेल, 3 दिवसांनंतर मागच्या दशकामध्ये घडलं असेल आणि ते मनाच्या पटलावरती फिरत असेल. राईट. म्हणजे लक्षात ठेवा, कृष्ण हे आपल्या हृदयामध्ये आहेत आणि काही गोष्टींचं स्मरण देणे किंवा न देणे त्यांच्या हातामध्ये आहे. आणि जर भगवंतांनी ठरवलं की आज याला झोपायचं नाहीये, हरे कृष्ण, भगवंत काय करतात, बघ आजपासून 5 वर्षापूर्वी तुला माहितीये त्या व्यक्तीने तुला किती हे केला होता, अपमान केला होता. हा यार, आज मला झोप येत नाहीये. कुठं आहे तो व्यक्ती? व्हॉट्सअप पुढे आहे त्याचा. किती मला शिवाय दिला होता व्हॉट्सअप मध्ये. राईट. सो दॅट्स वाय आपल्याला कळलं पाहिजे की आपलं सर्व अस्तित्व आहे त्यांच्यावरतीच अवलंबून आहे. म्हणून निरंतर त्यांचं ध्यान, स्मरण, चिंतन. म्हणून तुकाराम महाराज काय करायचे, अखंड चिंतन. काय काय लोक मला भेटतात वारकरी, ते म्हणतात की मी त्यांना विचारतो तुम्ही जप किती करता? म्हणतात आम्ही करतो. करतो म्हणजे आता किती करतो देव जाणे. मग ते आता कसं आहे की काही लोक म्हणतात की आम्हाला काय असं प्रिस्क्राईब नंबर नाहीये. बरोबर असं म्हणतात ना ते लोक. तसं प्रभुपादाने आपल्याला 16 राऊंड दिलेला आहे प्रिस्क्राईब. आता का दिलं नाही? कारण संत तुकाराम महाराज ऍक्च्युअली संत तुकाराम महाराजांनी काय सांगितलं होतं की अखंड चिंतन विठोबाचे. बरोबर आहे का नाही? म्हणजे 24 आवर चॅन्टिंग करायला पाहिजे. ऍक्च्युअली बघायला गेलं तर संत तुकाराम महाराज 24/7 करायचे चॅन्टिंग, इंटू 365 इंटू लाईफ टाइम. पण आपण काय करतो, महाराजांनी दिवसभर केलं तर महाराजांनी आम्हाला सांगितलं ना अखंड. पण आम्ही तुम्हाला म्हणतो अखंड नाही तर तुम्ही 16 तरी करा. राईट. आपण 16 पण नाही केलं तर आपण काय भगवत चिंतन करणार? कारण कलियुगामध्ये प्रायमरी मेथड भगवत प्राप्तीची आणि चिंतनाची आहे ती म्हणजे चॅन्टिंग. चॅन्टिंग केल्याशिवाय आपण भगवत प्राप्ती होऊ शकत नाही किंवा भगवत चिंतन होऊ शकत नाही. इव्हन आपण जे अभ्यास करतो, गीता किंवा सेवा करतो, ह्या सगळ्यांना सप्लिमेंट चॅन्टिंग पाहिजेच. राईट. म्हणून काही झालं नाही जास्त तरी कमीत कमी 16 म्हणा. जास्त करता आलं चांगलं आणखीन. मग त्याच्यावरती लेक्चर ऐकणे हे सगळं का? कारण वेत्तासी वेद्यम, तुम्ही जाणणे योग्य आहात आणि तुम्हीच सर्व काही सर्व आहात. तुम्हीच सर्व आहात. तुमच्याबद्दल तुम्ही ऐकलं पाहिजे. पण कोणाबद्दल ऐकतो आपण? हरे कृष्ण. आपण त्याच्याबद्दल ऐकतो जो कोणीच नाहीये आपला. ऍक्च्युअली बघायला गेलं तर ना आपला आहे ना आपण त्याच्यावर, ना तो आपला आहे. या जगामध्ये सर्व काय आहे? खोटाचं नातं आहे सगळं. झूठ मूठ का सब चलता है, आप मेरे हैं मैं आपका हूं. राईट. पण अल्टिमेटली आपल्याला सत्य जेव्हा आपल्या समोर येईल तोपर्यंत उशीर झालेला असतो. मग तेव्हा म्हणता अहो आता उशीर झाला होता काय करणार? नो प्रॉब्लेम. जेव्हा तुम्हाला जाग येईल तेव्हा चालू करा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग आता जाग आलेली आहे भगवद्गीता वाचता वाचता किंवा भक्तांचा संघ भेटला, जाग आलेली आहे. मग आता तरी सिरियस व्हा. आता वेळ नका घालू. कारण माहित नाही आपल्याला कधी आपल्यासोबत काय होईल. काळ आपल्या समोर उभा आहे. कधी आपल्याला घेऊन जाईल वरती माहित पडणार नाही. वरती म्हणजे माहित नाही कुठे जाणार. खालती पण आहे, नरक पण आहे खाली. लोक म्हणतात वर गेले ते. कुठे वर गेले? सगळ्या थोडे वर जातात. खाली पण आहे तिकडे. पृथ्वी लोकांच्या खाली नरक आहे. त्याला कोणता स्वर्गवासी हो गए. स्वर्गवासी हो गए मतलब क्या? स्वर्ग मिला क्या उनको? ट्रॅक रेकॉर्ड चेक करो इनका भाई, क्या क्या किया था उन्होंने पुण्य. है ना. आपल्याला कळत नाही. सो दॅट्स वाय आपण नेहमी भगवंताचं काय केलं पाहिजे? चिंतन केलं पाहिजे. आणि मग नंतर अजून पुढे म्हणतो श्लोक नंबर 39 मध्ये की तुम्हाला आता मी कसं वंदन करू, किती प्रणाम करू? बघा तुम्ही कुठे कुठे आहात. श्लोक नंबर 39. शोभा शेदोळे माझी माताजी वाचा श्लोक नंबर 39. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत. वायुर्यो मे अग्निर्वरुणः शशांक
प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्ते अस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. तुम्ही वायू आहात, परमनियंता, अग्नी, जल आणि चंद्र देखील तुम्हीच आहात. तुम्ही आदिजीव ब्रह्मदेव तसेच प्रपितामह ही तुम्हीच आहात. म्हणून माझा तुम्हाला सहस्रशः नमस्कार असो आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला नमस्कार करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर अर्जुन काय म्हणतो, तुम्ही वायू आहात, तुम्ही परम नियंता आहात, अग्नी आहात, जल आणि चंद्र देखील तुम्ही हे तुम्ही बघितलेलं ऑलरेडी 10व्या अध्यायामध्ये विभूती योग मध्ये, राईट? की कशा प्रकारे भगवंत, म्हणजे आता हे श्लोक होते असं कोणी म्हणायला की तुम्ही वायू म्हणजे काय, कृष्ण वायू नाहीयेत, राईट? कृष्णाची ती काय आहे, विभूती आहे आणि त्या विभूतीच्या माध्यमाने कृष्ण जगात प्रकट झालेले आहेत, राईट? आणि नंतर अर्जुन म्हणतो तुम्ही आदिजीव ब्रह्मदेव तसंच प्रपितामहही तुम्हीच आहात, राईट? म्हणजे आता जर ब्रह्माजी जर आपले पंजोबा काय तुम्ही म्हणतात ते असतील तर कृष्ण कोण झाले? पंजोबाचे पंजोबा त्याला काय म्हणतात? राईट? म्हणजे काय, बोला बोला. आपण पंजोबा म्हणतात. हरे कृष्ण. ते कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत, राईट? म्हणजे अल्टिमेटली आपला ओरिजिन कुठनं आहे? श्रीकृष्णांपासून आहे, राईट? आणि आपण आपल्या घरामध्ये काय करतो, त्यांना दूर ठेवलेलं आहे. मग आता तुम्ही म्हणता ना की पितर रागवतात, पितृदोष आहे. पितृदोष मध्ये सर्वात पहिला दोष हा दोष आहे. आता श्रीकृष्ण तुमचे पितर झाले ना, एक प्रकारे पितर झाले ते. ऑफकोर्स ते पितर म्हणजे काय, ते पितर लोकांमध्ये राहत नाही, पण ते पितर झाले एक प्रकारे. आपण जर त्यांची आराधना केली नाही तर ते पितृदोष लागतो आपल्याला. आणि मग लोक म्हणतात की मला पितृदोष कसा लागतो? पितृ म्हणजे काय, तुमचे पंजोबा आजोबाचे काय तुम्ही म्हणतात, त्यांनी सांगितलेलं ऑलरेडी की अरे बाबा माझी पूजा कर, माझी आराधना कर, तुझा दोष दूर होईल. आपण ऐकत नाही, राईट? म्हणून आपण त्यांची पूजा केली पाहिजे. आणि इथे अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला सहस्त्रशः नमस्कार करतो. दोनदा म्हणतो तो, मी तुम्हाला सहस्त्रशः नमस्कार करतो आणि मी पुन्हा तुम्हाला नमस्कार करतो. हरे कृष्ण. आता एकदा नमस्कार करून झाला नाही का, सहस्त्र नमस्कार करून झाला नाही का, पुन्हा नमस्कार करून सांगतो का? तर इथे ऍक्च्युली बघायला गेलं तर चंद्र, सूर्य, वरुण, अग्नी हे सगळ्यांना काय करतोय, तो प्रणाम करतोय, राईट? तो सगळ्यांना एक एक प्रणाम करेल. तो चंद्राला एक प्रणाम, सूर्याला एक प्रणाम, अग्नीला एक प्रणाम. पण ह्या सगळ्यांचा जो स्त्रोत आहे ते म्हणजे श्रीकृष्ण. मग ह्यांना किती प्रणाम केले पाहिजेत? असंख्य प्रणाम केले पाहिजेत ना. म्हणून अर्जुन म्हणतो मी असंख्य प्रणाम करतो. आणि परत म्हणतो की ठीक आहे, आता असंख्य प्रणाम झाले, ठीक आहे, पण मग तुम्ही असं का म्हणताय पुन्हा प्रणाम करतो, पुन्हा मी तुम्हाला नमस्कार करतो का? कारण ऍक्च्युली बघायला गेलं, तुम्ही जेव्हा मंदिरामध्ये जाता, मंदिरामध्ये अर्च वगैरे एका ठिकाणी असतं, राईट? एका डायरेक्शनला असतं, एका डायरेक्शनला प्रभुपाद असतात, एका डायरेक्शनला अर्च वगैरे असतं, आपले राधा गोपीनाथ किंवा राधा गोविंद जे असतील ते. मग तुम्ही दंडवत किती मारतात मंदिरात गेला, किती दंडवत येतात तुम्ही? एक प्रभुपादांना एकदा गुरुना भगवंतांना, एकदा एंट्री करताना वैष्णवांना, नंतर गुरु महाराजांना आणि एकदा डीटीला. कारण माहिती आहे आपल्याला डीटी इथे एकच एक साइडलाच आहे, इथे दोन डीटीज तर नाही आहेत. परंतु इथे अर्जुन काय म्हणतोय, मी तुम्हाला पुन्हा प्रणाम करतो का? कारण विश्वरूप काय एका ठिकाणी नाहीये, विश्वरूप सगळीकडे आहे, राईट? म्हणून फक्त एका दिशेने प्रणाम करून चालणार नाही. मग इकडे प्रणाम करायचा, इकडे पण करायचा, अरे मग सगळीकडे करायचा आणि पुन्हा करायचा का? कारण विश्वरूप हा सगळीकडे आहे. म्हणून तो म्हणतो नमो नमस्तेस्तु सहस्त्रकृत्वं पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. आणि ते प्रभुपाद लिहितात या श्लोकामध्ये भगवंतांना वायू म्हणून संबंध आले आहे, कारण वायू हा सर्वव्यापी असल्यामुळे सर्व देवतांमध्ये प्रमुख आहे. तसेच अर्जुन श्रीकृष्णांना प्रपितामह असे संबंधतो, कारण श्रीकृष्ण सृष्टीमध्ये प्रथम जन्मलेल्या ब्रह्मदेवाचेही पिता आहेत, राईट? लाईक दॅट. आणि त्यानंतर अर्जुन पुढे म्हणतो नेक्स्ट श्लोकामध्ये, कृष्ण प्रभूजी. बोला माताजी. प्रपितामह आपण श्रीकृष्णांना म्हणणार, मग ब्रह्मदेव पितामह आहेत, मग त्याच्या खालचे सांग लाडवर, त्याच्या खालचे मग मनू, आणि मग मनूंची सृष्टी झाली त्या मनूंमध्ये मग त्यांचे बघ पुत्र झाले. आता तुम्ही भागवत मध्ये गेलात तर पहिले ब्रह्मदेव, पहिले श्रीकृष्ण म्हणजे नारायण, श्रीकृष्णांचे विस्तारित रूप नारायण, नंतर मग ब्रह्माजी, आणि ब्रह्माजीने मग आपल्या पुत्रांना जन्म दिला, प्रजापती, मनू वगैरे वगैरे. हा म्हणजे
नारद मुनीने काय म्हणजे लग्न वगैरे केलं नाही, ते तर ब्रह्मचारी राहिले. परंतु मग स्वयंभू मनू आणि स्वयंभू मनूचे 2 पुत्र उत्तानोपाद आणि प्रियव्रत महाराज, ते तुम्हाला वंशावळ भेटेल भागवतच्या 3ऱ्या स्कंदामध्ये, 4थ्या स्कंदामध्ये. शत्रुपा त्यांची पत्नी होती, आकुती प्रसूती देवी होती. अशा प्रकारे विस्तार आहे. भागवतामध्ये तुम्हाला सगळं विस्तारात भेटेल. पण सारांश असा आहे की या सृष्टीमध्ये प्रथम जीव ब्रह्माजी आहेत आणि ब्रह्माजींचे वडील कोण आहेत? भगवंत. राईट. म्हणून आपण विसरू नये की आपण कुठून आलेलो आहोत. म्हणून प्रपितामह किंवा तुम्ही ते म्हणता ना पंजोबा वाटेवर, सो इट इज लाईक दॅट. राईट. तो आता इथे अर्जुन म्हणतो, हा श्लोक नंबर 37. मग अर्जुन एक श्लोक घेऊया आपण, मग एक श्लोक पुरा करू आपण. कुठे गेला? सॉरी 37 नव्हे, 40. तो म्हणतो मी सगळीकडे तुम्हाला नमस्कार होतो, आणि सगळीकडे नमस्कार केल्यानंतर काय म्हणतो पुन्हा? श्लोक नंबर 40 वाचा. कोण वाचेल? मधुसूदन प्रिय माताजी वाचा श्लोक नंबर 40. अथ पुस्तकते नम अस्तु ते सर्वत एव सर्व अनंत वीर्य अमित विक्रम त्वं सर्वं समाप्नोतुषि ततः असि सर्व. तुम्हाला पुढून पाठीमागून आणि सर्व बाजूने नमस्कार असेल. हे अनंत वीर्य, तुम्ही अपार शक्तीचे स्वामी आहात. तुम्ही सर्वव्यापी आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात. हरे कृष्ण. तुम्ही म्हणाल की किती वेळा अर्जुन म्हणेल? किती वेळा म्हणतो तुम्हीच सर्व आहात, तुम्हीच सर्व आहात, तुम्हीच सर्व आहात. राईट. का? कारण अर्जुनाला साक्षात्कार झालेला आहे आता की बाबा हा माझा मित्र कोणी काय माझा मित्र नाहीये. तर ऍक्च्युली अर्जुनाच्या दृष्टीने काय झालेलं आहे? अर्जुनाचं नुकसान झालेलं आहे, पण आपल्या दृष्टीने आपला फायदा झालेला आहे. कधी कधी शुद्ध भक्त आपल्या स्तरावरनं खाली उतरतात आणि प्रिचिंग करतात आणि त्यांच्या उदाहरणाने दाखवतात, जेणेकरून आपल्याला कळलं की भगवंत कोण आहेत. राईट. तर अर्जुनाच्या बाबतीमध्ये अर्जुन काय भगवंताचा सखा येतो, त्याच्याकरता श्रीकृष्ण म्हणजे प्रिय मित्र आहेत. पण इथे एक लीलेमध्ये आपला रोल प्ले करताना अर्जुन म्हणतोय की तुम्हाला नमस्कार आहे, इकडून नमस्कार आहे, इकडून नमस्कार आहे, पुन्हा पुन्हा नमस्कार आहे, आणि एका मागे श्लोक पुन्हा नमस्कार आहे, मागचा श्लोक नमस्कार आहे, पुढचा श्लोक नमस्कार आहे, त्याच्या पुढचा पण श्लोक नुसतं नमस्कारच नमस्कार आहे. राईट. म्हणजे एवढा तो हे झालेला आहे. म्हणजे त्याला असं वाटतं की अरे मी काय केलं. अरे माझा मित्र, जसं कधी आहे ना, तुम्ही कधी समजा तुमच्या ऑफिसमध्ये कोणी मोठा बॉस असेल आणि तुम्ही समजा काय गडबड केली तर तुम्ही म्हणता सॉरी बॉस, सॉरी माफ कर देना, प्रणाम है मेरा, सॉरी. हरे कृष्ण. हे ना, का तर आपल्याला माहिती असतं आता बॉस आहे तर आपण याला नाराज करू शकत नाही. राईट. तर ऑफकोर्स अर्जुन काय असं मोटिवेशनने बघत नाही इथे, पण त्याला एक साक्षात्कार झालेला आहे की अरे भगवंत जे आहेत ते महान आहेत. असं कसं मी त्यांच्यासोबत वागलो, आणि कसं वागलो ते पुढे म्हणेल तो, पण इथे तो सगळीकडे नमस्कार करायला केलेला आहे. हे अनंतवीर्य, तुम्ही अपार शक्तीचे स्वामी आहात, तुम्ही सर्वव्यापी आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात. राईट. सो ऍक्च्युली खाली तात्पर्यामध्ये प्रभूने लिहिलेलं आहे, श्रीकृष्णावरील प्रेमामुळे त्याचा मित्र अर्जुन त्यांना सर्व बाजूने प्रणाम करीत आहे. अर्जुन असे मानतो की श्रीकृष्ण हे सर्व शक्तींचे आणि बलांचे स्वामी आहेत आणि युद्धभूमीवरती जमलेल्या सर्व मोठ्या मोठ्या युद्धांपेक्षा श्रेष्ठ आहेत. आणि विष्णू पुराणाचं कोटेशन आहे, तवागतो देव समीपम देवतागण सत्वमेव जगत्सृष्टा यत् सर्वगतो भवान. हे भगवान तुमच्या समक्ष जो कोणी येतो, मग ते देवी देवता का असे ना, त्याला तुम्हीच निर्माण केले आहे. राईट. आणि वरती श्लोकात तुम्हाला दिसेल सर्व भगवंत काय आहेत? सर्वव्यापी आहेत. राईट. आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात. तर ऍक्च्युली हिंदुइझम सोडून बाकीचे रिलिजन आहेत, स्पेशली दुसरे अब्राहमिक रिलिजन्स, त्याच्यामध्ये भगवंतांना सर्वव्यापी मानलं जात नाही. का? आता समजा भगवंत सर्वव्यापी असतील, मग भगवंत समजा कचराचा डबा आहे किंवा रस्त्यात कचरा पडलेला आहे किंवा माती आहे, दगड आहे, कणाकणामध्ये भगवंत आहेत ना. मग हे लोक काय म्हणतात की अरे भगवान उसमें कैसे हो सकते कचरा में. कचरा म्हणजे काय? सगळ्या एक एक अणुरेणू बनलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि सिद्धांत काय? अंडा परमाणु चयांतरस्तम. भगवंत कशामध्ये? प्रत्येक ह्याच्यामध्ये दडलेले आहेत. राईट. मग आता याला पुष्टी करण्याकरता आपण ईश्वर प्रश्नामध्ये वाचलेलं होतं, अपापविद्धम. भगवंत काय आहेत?
या जगातील प्रत्येक गोष्टीमध्ये चराचरामध्ये प्रविष्ट झालेले आहेत, परंतु भगवंत त्या गोष्टीने प्रभावित होत नाहीत. समजा रस्त्यामध्ये काही गोष्टी पडलेल्या आहेत, त्यात अणुरेणूमध्ये भगवंत आहेत की नाहीत? आहेत. पण भगवंत त्याने प्रभावित होत नाहीत. भगवंत आपली स्वतःची स्वयंची सत्ता जी आहे, अस्तित्व आहे, ते अध्यात्माच्या स्तरावरती टिकवून ठेवतात. राईट. मग हे यांना माहित नसतं, म्हणून ते म्हणतात की भगवंत सगळीकडे नाही येतो, भगवंत फक्त एकाच ठिकाणी आहेत. राईट. दॅट्स हाऊ दे विचार करतात. ते म्हणतात की आता भगवंत जर समजा खाली जमिनीच्या मातीमध्ये असतील तर भगवंत दूषित होतील ना मातीने. पण असं असतं का? असं नसतं. ज्याप्रमाणे सूर्य आहे, ऑर्डिनरीली गोष्ट आहे जगामध्ये, सूर्याची किरण ही जमिनीवरती पडलेल्या विष्ठा आणि जी घाण असेल त्याला साफ करून क्लीन करतात. ही कॅपॅसिटी फक्त एका सूर्याची आहे, तर भगवंताची किती कॅपॅसिटी असेल विचार करा. राईट. अशा प्रकारे आपण भगवंताला जाणलं पाहिजे की गॉड इज ट्रान्सेंडेंटल. राईट. अपाप विद्धम. ते कुठल्याही गोष्टीने प्रभावित किंवा दूषित होत नाहीत. अशा प्रकारे वर्णन. नंतर पुढे मग आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू की कशा प्रकारे अर्जुन मग ऍक्च्युअली प्रार्थना करेल. आता इथपर्यंत तो म्हणतोय की प्रणाम, सगळीकडनं प्रणाम, तुम्ही हे आहात, तुम्ही ते आहात. तो म्हणेल की माझ्याकडनं काय काय गडबड झालेले आहेत, मी कशा कशा गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत. तो सांगेल श्लोक नंबर 41, 42 आणि 4-5 श्लोकामध्ये तो म्हणेल. त्यानंतर मग भगवंत टेक ओव्हर करतील आणि या चॅप्टरला कन्क्लूड करतील 5-6 श्लोकामध्ये. आपण बघू नेक्स्ट टाइम कशा प्रकारे अर्जुन भगवंतांची मैत्री पुन्हा प्राप्त करेल. आता भ्रमित झालेला आहे तो, पण तो म्हणेल नाही कृष्ण, तुम्ही मला परत द्विभुज रूप मध्ये द्या. मला आता हे विश्वरूप पण नको, मला आता चतुर्भुज पण नको, तुम्ही मला द्विभुज रूप मध्ये पाहिजे. राईट. कारण दॅट्स हाऊ ओरिजिनली त्याने त्या गोष्टीचं आस्वादन घेतलेलं आहे. आपण बघूया नेक्स्ट टाइम. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवत गीता की जय. बोला माताजी, बोला बोला ना माताजी. हरे कृष्ण. बोला बोला. प्रभूजी औपचारिकता म्हणजे फॉर्मॅलिटी ना? फॉर्मॅलिटी. ऑफिशियल. येस. ऑफिशियल म्हणजे तुमचे मिस्टर जर ऑफिसमध्ये असतील तर ऑफिशियल असतात. ऑर्डर देतात त्याला, ऑर्डर देतात त्याला. घरी गेले ते ऑर्डर देऊ शकतात का? हरे कृष्ण. घरी येणार ते ऑर्डर दिली, मग तुम्ही त्यांना ऑर्डर, तुम्ही म्हणाल की तुमची ऑर्डर बघता थांबा, आता तुमची ऑर्डर थांबा. आपण बोला. वात्सल्य भाव पण म्हणजे खूप पूर्वीपासून आपण लड्डू गोपाल पाहतो ना सगळीकडे, की वात्सल्य भावासाठी त्यांनी असं छोटं रूप घेऊन सगळ्यांना दर्शन देताना ते म्हणजे सेवा करायला संधी देतात वात्सल्य भावामध्ये. हा बरोबर आहे. वात्सल्य भावामध्ये सेवा करण्याकरता. करेक्ट. लहान मुलाच्या बाळाच्या रूपामध्ये येतात ना. वात्सल्य भाव म्हणजे फक्त लहान गोपालची डिटी नव्हे, राधा गोपीनाथ पण वात्सल्य भावामध्येच आपल्याकडे. अर्च विग्रह म्हणजे असे की ज्यांची ती स्वतः काळजी घेऊ शकत नाही. ऑफकोर्स मंदिरामध्ये जे अर्च विग्रह असतात ते राजाप्रमाणे असतात आणि घरामध्ये जे असतात ते लहान बाळाप्रमाणे असतात. राईट. तर ऑफकोर्स वात्सल्य भाव आपल्या प्रकट करण्याकरता येतात. समथिंग लाईक दॅट. हरे कृष्ण. ठीक आहे, मग आपण भेटूया शुक्रवारी 7:30 वाजता. वांछा कृपा पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.